फ्रेंड्स, तर आज आपण बघणार आहोत मस्त आणि चविष्ट अशी पुरी भाजीची भाजी. तर त्यासाठी इथं गरम मसाले घेतलेले आहेत. 2 लवंग, 2 मिरे आणि 2 दालचिनीचे तुकडे घेतलेत आणि 2 तेजपान आणि अर्धा चमचा जिरे. तर इथं तेलात खडे मसाले परतून त्याच्यामध्ये मध्यम आकाराचा बारीक चिरलेला कांदा परतून घ्यायचा. त्यानंतर आलं लसूणची पेस्ट, बारीक केलेली आलं लसूणची पेस्ट त्याच्यामध्ये परतून घ्यायची आणि एक मीडियम साईजचा बारीक चिरलेला टोमॅटो त्याच्यामध्ये परतून घ्यायचा आणि हे सगळे एकजीव झाल्यानंतर टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपण याला परतून घ्यायचं आहे. आणि टोमॅटो सॉफ्ट झाल्यानंतर याच्यामध्ये जो आपण डेली यूज करतो मसाला किंवा कांदा लसूण मसाला तुम्ही वापरत असाल तर तो अर्धा चमचा धने आणि अर्धा चमचा जिरे पावडर टाकायची. याने खूप छान टेस्ट येते. आणि आता हा मसाला टाकल्यानंतर छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मस्त मसाला आणि कांदा टोमॅटो परतून घ्यायचे आहे. आता याच्यामध्ये मी थोडंसं जी मटकी आहे, मोड आलेली मटकी, मिक्स मटकी असते, म्हणजे त्याच्यात वाटाणा थोडासा हरभरा टाकलेला असतो, तर ते थोडंसं 2 चमचेच घ्यायचं आपल्याला, जास्त टाकायचे नाही. तुम्हाला आवडत नसेल तर स्किप करू शकता. तर इथे 4 बटाटे उकडलेले आणि त्याच्यामध्ये थोडीशी 2 चमचे मटकी ती शिजवून घेतली आधी. आता बटाटे स्मॅश करून त्याच्यामध्ये टाकायचे आणि मसाला परतल्यानंतर दोन्ही पण म्हणजेच बटाटा आणि मटकी त्याच्यामध्ये टाकून 2 मिनिट छान परतून घ्या आणि चवीप्रमाणे मीठ टाका आणि पाणी टाकून म्हणजे मी तर 1 ग्लास पाणी टाकले. तर पाण्याचं प्रमाण म्हणजे तुम्हाला जर घट्ट भाजी हवी असेल तर तसं तुम्ही ठेवू शकता किंवा थोडंसं पातळसर हवं असेल तर पाण्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू शकता. पाणी टाकल्यानंतर 5 मिनिट आपण याला झाकण मारून ठेवूया. कारण तसं केल्यानंतर जसजशी उकळी येईल त्याला तसं भाजीला कलर छान येतो. तर आता इथं पाणी टाकून 5 मिनिट आपण याला झाकण मारून छान शिजू देऊया. आता 5 मिनिटानंतर याच्यामध्ये कसुरी मेथी टाकायची, हातावर थोडीशी रगडायची आणि सर्व्ह करताना बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आणि मस्त गरम गरम पुरीबरोबर भाजी सर्व्ह करा. खूप छान होते भाजी. तर नक्की ट्राय करा आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा.